आपल्यासोबत निवृत्त मेजर जनरल राहिलेले अनिल बाम सर आपल्यासोबत आहेत। बाम सर, डिप्लोमॅटिकली आणि डिफेन्स या दोन्ही दृष्टीने भारताची आणखी एक फार मोठी झेप, आतापर्यंत भारताने 75 वर्षाच्या त्याच्यापेक्षा जास्त भारताच्या इतिहासात निर्णय घेतला नव्हता। पाकिस्तानकडनं दहशतवादी कृत्य त्याच्या लँडवरून झालं, मग भले त्याचं नाव संघटनेचं काही का असे ना, एलईटी असू दे, हिजबुल मुजाहिदीन असू दे, त्याला भारत आता थेट युद्ध मानणार आहे। हे एक खूप मोठी लीप आहे, लीप अँड बाउंड। आपण पाहतो की कुठलाही देश जेव्हा म्हणतो ऍक्ट ऑफ टेररिझम ऍक्ट अगेन्स्ट द नेशन, आणि जर का पूर्ण आपण नेशनच्या विरुद्ध जे ऍक्टिव्हिटी होते इट इज ऍक्ट ऑफ वॉर। हे जे स्टेटमेंट आणि हे जे डिक्लेरेशन भारताने केलं आहे हे खूप पहिले व्हायला पाहिजे होते, लेकिन देर आहे दुरुस्त आहे। हे खूप चांगलं स्टेटमेंट आहे आणि हे खूप दूरगामी परिणाम आहेत। आता आपण ठरवलं आहे की जर का आपल्या स्टेटमध्ये किंवा आपल्या हद्दीमध्ये शत्रू राष्ट्राकडनं काही हरकत झाली किंवा काही टेरर ऍक्टिव्हिटी झाली किंवा काही मिस्टेक झालं, तर व्हेन वी रिटॅलिएट तेव्हा म्हणायचं नाही की आम्ही रिस्पॉन्सिबल आहोत की नाही आहोत, कारण पुष्कळ आपण पाहतो की भारताचे रिॲक्शन यायच्या आधी पाकिस्तानची रिॲक्शन येते की आम्ही नाही केलं, आम्ही नाही केलं। म्हणजे अनिल बाम सर, याचा आणखी एक अर्थ जो मला तरी दिसतोय तो असा की पुढच्या काही काळामध्ये भारताची मागणी असणार की दाऊदला आमच्याकडे पाठवा, नाहीतर दाऊदला न पाठवणं हा सुद्धा ऍक्ट ऑफ वॉर आहे, कारण भारतातले 92चे बॉम्ब ब्लास्ट दाऊदने घडवून आणले होते, त्यामुळे दाऊदचं पार्सल तुमच्याकडनंच रजिस्टर्ड पोस्टाने पाठवा। ऍब्सोल्युटली, म्हणजे जितके नॉन टेररिस्ट आहेत आणि ज्यांना ते हार्बर करतात तिथे त्यांना पण आपण मागू, पण ॲज अ फर्स्ट ऍक्शन जेव्हा कधी काही ऍक्टिव्हिटी होईल आपण रिटॅलिएट करू शकतो, आपण त्यांना हिट करू शकतो। आणि तेव्हा कारण हे आता स्टेटेड पॉलिसी आहे दॅट एनी ऍक्टिव्हिटी आमच्या सॉइल वरती जेव्हा होईल तेव्हा इट विल बी टेकन ॲज अन ऍक्ट ऑफ वॉर अगेन्स्ट द नेशन। आणि आय थिंक इट्स अ ह्यूज डिक्लेरेशन। भारताने एक खूप मोठी कामगिरी केली आहे आणि आय थिंक कॉम्प्लिमेंट्स टू द नेशन। बाम सर, पण आता एकीकडे हे एक धाडसी पाऊल आहे, नो डाऊट त्याच्यासाठी सरकार, आपले डिफेन्स मिनिस्टर आणि आपले सगळे मुत्सद्दी यांचं स्वागतच आहे, काही प्रश्न नाही। आता प्रश्न असा आहे, यापुढे या बाबतीत ऍक्ट करायचं म्हटलं तर आपली ही भूमिका आहे की पाकिस्तानमधले दहशतवादी कृत्य आणि आर्मी, पाकिस्तानी आर्मी हे वन अँड द सेम आहेत, पण उद्या असं मानून आपण काही रिटॅलिएट करायचा प्रयत्न केला आणि पाकिस्तानने जर का आवाज उठवला जगामध्ये की बघा दहशतवादी कोणीतरी वेगळे आहेत मात्र हे आमच्यावर हल्ला करतायत, तर याच्यातला डिप्लोमॅटिक डिफेन्सचा अँगल तुम्ही कसा पाहता? डिप्लोमॅसी आणि मिलिटरी ऍक्टिव्हिटी दोन इंटरकनेक्टेड आहे, देयर इज सिनर्जी बिटवीन द टू। पण आपण जेव्हा पाहतो की डिप्लोमॅटिकली आणि मिलिटरीली ऍक्शन्स डिफर करतात इन टर्म्स, आपण किती एक्झाम्पल पाहतो, आपण पूर्ण देश बोलतो की तुम्ही जा पीस करा, स्टेबिलिटी आणा, टेन्शन कमी करा। इंटरनली काय होतं आणि कसं होतं हे सगळ्यांना माहिती आहे। आपण जसं तुम्ही म्हणालात की डिप्लोमॅटिकली काय होईल कसं होईल, एकदा ही स्टेटेड पॉलिसी भारताने दिली तर मग वी रिअली डू नॉट हॅव टू वरी की बाकी देश काय म्हणतात। बाकी देश नुसते बोलणार, बाकी देशाला बोलू दे। सफरिंग कोण करताय? सफरिंग भारत करताय। जर का भारत सफर करताय बिकॉज ऑफ समबडीज ऍक्शन, तर त्या ऍक्शनला न्यूट्रलाइज करणं जरुरी आहे। कोण काय म्हणतं, काय इंटरव्ह्यून करतं, काय कसं रिॲक्ट करेल हे सबसिक्वेंट आहे, आणि भारत सक्षम आहे कुठल्याही राष्ट्राच्या कुठल्याही रिॲक्शनला तोंड देण्यासाठी। आणि आय एम शुअर आपण जेव्हा कारवाई करू, पीपल हू मॅटर त्यांना सांगितलं जाईल की भारत ही कारवाई करणार आहे आणि आपण इनिशिएटिव्ह घेऊन ही कारवाई केली पाहिजे। धन्यवाद बाम सर, आपण दिलेल्या सविस्तर इनपुटसाठी। त्यामुळे आपल्याला जसे आता मेजर जनरल सांगत होते अनिल बाम की अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे आणि भारतानं हे फार उशीर केला, पण आता तरी हे पाऊल उचललेलं आहे आणि यामुळे आता दहशतवाद्यांच्या संघटना मोजत बसायची गरज नाहीये। दहशतवादी हल्ला झाला म्हणजे पाकिस्तान असं भारत समजणार आहे आणि सरळ अटॅक करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।